माळमाथ्यावरील देवगड गाव हे समृद्ध गाव आहे. गावातील देखणी शाळा ओलांडून आम्ही वैजनाथ महादेव मंदिराकडे निघालो. गावाने लावलेली सुंदर झाडं बघून मन प्रसन्न झाले. मोकळ्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही झाडांची जपणूक खूप मोठी बाब आहे. समोर श्री वैजनाथ महादेव मंदिराचं भव्य प्रवेशद्वार आहे. त्याला सोनेरी रंगाचा मोठा घंटा लावलेला आहे. कोपऱ्यावर मंदिराचा इतिहास विशद केला आहे, तर शेजारीच शनी महाराज मंदिर आहे. खालच्या बाजूने बघितल्यास मंदिराचा कळस आपणास दिसतो. या मंदिराविषयी असं सांगितलं जातं की हे मंदिर यादव काळात बांधले गेले, त्यामुळे हे हेमाडपंथी मंदिर आहे अशी माहिती ऐकायला मिळते. गावाचे नाव हे पूर्वी देवघर होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते देवगड झाले. स्थापत्यकलेच्या अंगाने विचार केला तर असे दिसते की यादवकालीन कलाकुसर आणि मंदिराची बांधणी यामुळे त्याला खूप खूप उठावदार बनवले. नमस्कार, जय बोले. श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर देवगड हे 10व्या शतकातील हेमाडपंथी यादवकालीन देवगिरीच्या राजांनी बांधलेलं एक वास्तुशिल्प आहे. पूर्वीच्या काळामध्ये दिंडोरी तालुक्यात देवघर हे गाव होते. त्याचप्रमाणे नगर देवळा येथे संगमेश्वर एक हेमाडपंथी मंदिर आहे. त्याचप्रमाणे वैजनाथ महादेव मंदिर परळी वैजनाथ येथे आहे आणि झारखंड राज्यामध्ये देवघर नावाचं मंदिर आहे. असे हे देवघर नावावरून या गावाचा देवघर या शब्दाचा अपभ्रंश होऊन देवगड हे नाव तयार झालं आणि या देवगडला 10व्या शतकातील देवगिरीच्या राजांनी बांधलेलं हे 24 खांबांवर असं 3 टप्प्यामध्ये गाभाऱ्यामध्ये नंदी आहे. त्याच्यानंतर पुढच्या गाभाऱ्यामध्ये शिवपिंड आहे आणि अतिशय मनमोहक असं शिवलिंग स्थापन केलेलं आहे. महाशिवरात्रीला व श्रावण सोमवार यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते. जळगाव, धुळे, नाशिक तसेच दूरवरून यात्रेकरू या ठिकाणी दर्शनासाठी येतात असं गावकरी सांगतात. आज सुद्धा ऋषीपंचमी असल्याने स्त्रियांची मोठी गर्दी जमली होती. आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक स्त्रिया येथे पूजेसाठी मनोभावे जमल्या होत्या. जेणेकरून सुनेची मला अत्यंत पीडा होत आहे. आमचा पुत्र अन्य दिवशी मला खाण्यापिणे देत असे, परंतु आज उच्चिष्ट सुद्धा दिले नाही. याचे कारण की आज पायसामध्ये सर्पाने गरल पडले तेही मी पाहिले आणि मनात विचार केला की या पायस भक्षणे करून ब्राह्मण मरतील. मग मी जाऊन त्या पायसाच्या भांड्याला स्पर्श केला तेव्हा मला सुचणे करून बंधन करून अत्यंत ताडण केले. जेणेकरून माझे शरीर दुखत आहे आणि कंबर मोडून गेली. मी काय करावे? मंदिराच्या आसपासचा परिसर खूपच सुंदर आणि विलोभनीय आहे. थोडं पुढे गेल्यावर छोटंसं सरोवर आहे. त्याचं विहंगम दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. त्या ठिकाणी भविष्यात बोटिंग क्लब उभारून यात्रेकरूंना नवीन काहीतरी निर्माण करून द्यावं असा गावचा मानस आहे. गावाने त्या माळरान भागात अनेक वृक्ष लागवड केली आहे. तसेच पुढेही करण्याचा त्यांचा अट्टहास आहे असं ते अभिमानाने सांगतात. विश्वस्त आहेत संतोष सुखदेव आयरे यांना आम्ही वृक्षमित्र म्हणून देवगड अनेक मंत्र्यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केलेला आहे. ही झाडं बघून की त्यांनी पाणी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये त्या तलावावर मोटर बसून हे पाणी पुरवलेलं आहे आणि पूर्ण सिंहाचा वाटा या झाडांना मोठं करण्यासाठी त्यांचाच अनमोल वाटा आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत असं मी स्पष्टपणे सांगतोय. तिथंच शेजारी सयाजी महाराज यांनी निर्माण केलेली पाण्याची बंदिस्त विहीर आहे. हा वारसाही गावाने जतन केला अभिमानास्पद आहे. हे सुंदर आणि देखणं मंदिर आपल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. आपण इथे नक्की या आणि या निसर्गाने नटलेल्या परिसराचा आनंद घ्या.